गौठन के हमारे मेघदान दादा मडबी निश्चित रूप से मुझे लगा। चलिए चलिए, दोनों टीम के 12 मैन 12 खिलाड़ी, ये चीज के ऊपर गौर रखना होगा भाई। जितना अहम 11 खिलाड़ी का रहता है उतना भूमिका 12 खिलाड़ी का भी रहता है। चलिए भाई, 12 खिलाड़ी भेजिए। सज्जन तो मैदान पर उतरे हैं, अमित नायक उनके साथ में है, लेकिन फिर भी 12 मैन होना जरूरी है, क्योंकि बहुत बड़ी देखिए लाइव वेबसाइट के साथ इस मैच को दिखाया जा रहा है और बहुत सारे दर्शक हैं। सज्जन मुगल और उनके साथ देखिए अमित नायक। और गेंदबाजी के लिए आज देवत एक्सप्रेस से देखिए आज है मयूर वाघमरे, यही नाम देखिए, ऐसा कोई मैदान नहीं। मयूर वाघमरे और उनके साथ देखिए अमित नायक, बड़ा अच्छा मजा आएगा। सज्जन भी देखिए एक धाकड़ खिलाड़ी हैं भाई, टूट पड़ते हैं कभी कभी गेंदबाज के ऊपर, पूरी जितनी ताकत है ना डाल देते हैं। शुरुआत हो चुका है। आयुष जी मडवी आपसे भी गुजारिश करना चाहेंगे, तशरीफ रखिए। और ये चलिए भाई, पॉइंट खुला है, कवर खुला है, लेकिन जब तक गेंद वापस आ जाता। और ये देखिए भाई, तेजी से गेंद निकल गई चौके के लिए। धन्यवाद है आकाश तारेकर नई टीम में, लेकिन सुमित डोंगरे देखिए। और ये चलिए हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे और बढ़िया कैच लिया गया। कैच ऑफ डे कह सकते हैं। सज्जन को देखिए साजन की घर दिखाई। परफेक्ट ऑलराउंडर में जिनका नाम आता है विश्वजीत ठाकुर देखिए यहां पर आ चुके हैं, और बहुत कुछ निर्भर करेगा ये जोड़ी। जब रायगढ़ टीम स्क्वाड किधर खेलती है तो एक साथ खेलते हैं मयूर वाघमरे, विश्वजीत ठाकुर, लेकिन आज एक दूसरे के खिलाफ। विश्वजीत ठाकुर देखिए, इनकी बल्लेबाजी में बहुत बेहतर सुधार आई है। अक्सर कहा जाता है अगर दादा टकले के विश्वजीत ठाकुर ऑलराउंडर मैं कहूँगा ये परफेक्ट बैटर भी हैं। परफेक्ट ऑलराउंडर इसलिए नहीं कहा जाता है क्योंकि बैटिंग भी इनकी जितनी मजबूत है और गेंदबाजी अव्वल दर्जा के खिलाड़ी ये हैं। टेनिस क्रिकेट की हिस्ट्री में बहुत बड़ा ऊंचा दर्जा, ऊंचा लेवल इन्हें दिया जाता है ऑलराउंडर के तौर पर। और मयूर वाघमरे देखिए भाई, देखिए मयूर वाघमरे और सुमित डोंगरे की बात करेंगे ना, इनकी तालमेल बड़ा अच्छा जमता होगा, इनका इशारा भी बड़ा अच्छा चलता होगा, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग में एक साथ खेलते हैं, सुमित कप्तानी करते हैं, तो जिसका बेनिफिट फायदा देखिए यहां से। बहुत अतिरिक्त बाउंसर यहां पर देखने को मिला है, लेकिन देखते हैं अंपायर कितनी सहमत हैं। अंपायर इंतजार किया, सही डिसीजन। यहां तक तो 1 बाउंस के साथ वाइड गेंद। भाई अमित नायक से तो और उनसे तो ऊंचे खिलाड़ी हम ढूंढ नहीं सकते हैं, इसके बावजूद भी गेंद देखिए बहुत उछाल ले लिया। अच्छा भाई देखिए इनका भी सम्मान किया गया मैच का आनंद लेते हुए। बढ़िया गेंद, लाजवाब गेंद, स्विंग से बीट किया पूरी तरह से विश्वजीत ठाकुर को। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 8 रन
सज्जन के रूप में एक विकेट मिलता हुआ। बहुत बढ़िया देखिए मैच है, और इस मैच को देखिए निशान 11 दादरपड़ा टीम बड़े करीब से देख रहा होगा। चलिए साईनाथ जी पाटिल सर देखिए बात करेंगे, और वो माठी अंपायर है जिनका अभी अभी देखिए कॉल आया यहाँ पर, खास करके बुरखा टीम को स्पेशल शुभकामनाओं की तरफ से पहुंचा है। क्या बात है, बहुत सारा देखिए शुभकामना बुरखा टीम को मिलता हुआ। मैंने दीप जी ढाकी का भी जिक्र किया, किरण जी पिंगुले देखिए बात करेंगे, कोलो तो से उन्होंने भी विश्वजीत ठाकुर को शुभकामना भेजे। वन बाउंस देखिए यहां से वार्निंग। गणेश भावेशकर सर, नीरज रनावत सर दोपहर के लंच के बाद फिर से अपने जिम्मेदारी को यहां पर निभाते हुए अमित नायक आखिरकार देखिए बल्ला का फेस खोला। कहती ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी चिरन। नायक देखिए ये दबाव में बेहतर खेलते हैं, उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे अमित नायक कहते हैं। इनके पर जब दबाव आती है ना, ये अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं। उसके बाद देखिए जरा जड़ में रखने की कोशिश की गेंदबाज, और ये तो बचने का एक वही सही रास्ता है। जैसे वाटर के बिना आप जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, बगैर यॉर्कर बाउंसर से आप बैटर को रोक नहीं सकते हैं। 15 रन बनाए, लेकिन दो मजबूत बल्लेबाज विकेट के बीच में हैं। लेकिन राज पाटिल छक्के खाने के बाद देखते हैं क्या अपनी राज यहां पर कर पाएंगे, या अगली 3 गेंद के पर राज की राज को यहां पर छीन लेंगे। ये तो आने वाला वक्त ही बताएगा, क्योंकि पानी से तस्वीर बन नहीं सकता, सिर्फ एक ख्वाब देखने से तकदीर बदल नहीं सकता। हाँ अभी तक देखिए संयम गेंदबाजी, एकदम से कोई मौका नहीं दे रहे हैं। मौके की बिल्कुल ही गुंजाइश नहीं दे रहे हैं। बड़ा हिट देखिए एक छक्के खाने के बाद सही रास्ता पकड़ते हुए अमित नायक, मुझे लगता है ये सर में कफन बांध लिए होंगे, शायद यहां से वो रुकने वाले नहीं हैं। और ये चलिए थोड़ा बल्ला जल्दी ले लिए थे, और गति का बहुत बढ़िया अच्छा मिश्रण किए गेंदबाज राज, खास मिश्रण का दिखाते हुए गेंदबाजी में। परग्राउंड टीम देखिए यहां से खेलता हुआ लाजवाब देखिए। स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए 18 रन। और ऊपर की देखिए यहां से बात कर लेंगे ना, अंतिम गेंद, आखिरी गेंद, और स्ट्राइक पर अमित नायक रहेंगे, लेकिन क्या कुछ अंदाम देकर जाएंगे। और ये चलिए फुल टच कर था, जगह बनाए, लेकिन फील्डर को बीट नहीं कर सके। लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर मयूर वाघमरे ने यहां पर कैच लेने के साथ साथ दूसरा विकेट अमित नायक के रूप में। क्या बात है, यहां पर कमाल के गेंदबाजी। इसे तो कहते हैं भाई, एकाक मैच जीतने के लिए आप बल्लेबाजी की ताकत से मैच जीत सकते हो, लेकिन पूरी टूर्नामेंट जीतना है तो फिर आपको गेंदबाजी की ताकत स्टैंड दिखाना होगा। और अभी तो 12 गेंद हुआ है, अभी भी आधा रास्ता बचा है। कहते हैं ना, जीतता वही है जो अंत तक लड़ता है, चाहे वो पबजी हो या क्रिकेट का खेल हो। आखिरी दम तक जो लड़ता है वही जीतता है।
चाहे वो पबजी हो या क्रिकेट का खेल हो। अभी भी 12 गेंद बचा है इस इनिंग की, और कुल मिलाकर बात करेंगे ना आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता है। विश्वजीत ठाकुर देखते हैं यहां से क्या पैंतरा आजमाएंगे, क्योंकि टीम दबाव में है। एक तो विकेट गवा चुके हैं दोपहर के बल्लेबाज और रन नहीं। और ये देखिए विश्वजीत ठाकुर ने यहां पर अपना बल्ला का फेस खोला। यहां पर विश्वजीत ठाकुर ने बता दिया भाई मेरी बहादुरी की शोहरत है दूर दूर, और जो भी टकराएगा मुझसे पछताएगा जरूर। फोर देखिए पहला छक्का यहां पर विश्वजीत ठाकुर के हाथों से आता हुआ। कुल स्कोर देखिए 4 पहुंच गया। 24 रन। गेंदबाजी की बात करेंगे ना, गेंदबाज रोहित पाटिल देखिए बाहुबली है इस टीम के। पिछला देखिए चिखले के नाइट देख लीजिए, इनकी बल्लेबाजी धाकड़ बल्लेबाजी करते हैं। और उसके साथ देखिए यहां पर वाइट का इजाफा। वडगर नाइट में भी देखिए बहुत लाजवाब बल्लेबाजी किए थे रोहित, अपने खुद के ताकत से टीम को जीत दिलाए थे। लेकिन यहां पर देखिए विश्वजीत ठाकुर के सामने गेंदबाजी करना पड़ रहा है, चुनौती बहुत बड़ा है। और ये चलिए भाई विश्वजीत ठाकुर के बल्ले से AK-47 छरा। कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है। इन्हीं का नाम विश्वजीत ठाकुर है भाई। इनके नाम से अच्छे अच्छे गेंदबाज महाराष्ट्र से लेकर दुबई तक कांपते हैं। चलिए भाई 2 गेंद चॉइस रहेगी और उसके बाद ऑर्डिनर की तरफ से गेंद रहेगी। और विश्वजीत ठाकुर ने अपना रास्ता पकड़ लिया भाई। यही तो बताया भाई, कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है। इन्हीं का नाम विश्वजीत ठाकुर है। इनकी गेंदबाजी बल्लेबाजी से अच्छे अच्छे खिलाड़ी कांपते हैं, परफेक्ट ऑलराउंडर। और उसके बाद देखें एंगल बदलकर राउंड 2 विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। पहला रन लिए सिंगल, दूसरे के लिए जाना चाहते थे और उन्हें नॉन स्ट्राइक पर रखना पसंद कर रहे हैं। जानते हैं अगर स्ट्राइक पर मनोज दादा गरज देखें यहाँ पर तशरीफ रखते हुए स्वागत है। दोपहर के बाद अगर ऐसे मेहमान घर पे आ जाए तो फिर ऐसा लगता है कि रात का चांद हमारे करीब आ चुके हैं। और स्कोर की बात कर लेंगे 32 रन। कहते हैं ना बिच्छू के डंक में सांप के फन में जहर होता है, विश्वजीत ठाकुर के खेल में हमेशा कहर होता है। इसके बाद देखिए हुक क्या है, फील्डर हैं और बहुत बढ़िया गेंद को रुके रितेश थे। देखिए आशीष तारे करके जिसे हाइट ऊंचाई। सौरभ पाटिल परगांव देखिए, सौरभ पाटिल एक ऐसे बंदे हैं जितने भी देखिए बड़े बड़े सितारे आते हैं ना, इनसे मुलाकात उनकी होती है, खास शिल्पिंग के साथ रहता है। आकाश दादा टकले याद करें सौरभ भाई। ओहो ये देखिए भाई विश्वजीत ठाकुर हवाई फायर किया भाई, मैं तेरी मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा, डीजे ठोक छोटा। लगा है मोटा क्योंकि है मोटिया। और यहां पर देखें रनों की बारिश होने लग चुकी है। गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओ इस बार देखिए किनारा लिया था। कहते हैं ना कभी कभी किस्मत भी बहादुरों के साथ। और थोड़ी सी निराश हुए, विकेट कीपर नजदीक थे, उछाल ज्यादा हुआ जिसके कारण मयूर वाघमारे अपने पंख को नहीं खोल सके। ओवर हो गई कंप्लीट, स्ट्राइक यहां पर रोटेट हो गया। फिर से एक बार 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ
टीम का स्कोर देखिए 40 रन। रनों की गति बड़ी तेजी से बढ़ी है, इस गति को क्या रोक पाएंगे यहां से? क्या सुमित ढोंगरे मयूर वाघमारे की कुछ चालाकी यहां पर विश्वजीत ठाकुर को रोक पाएगी, या विश्वजीत ठाकुर फिर से एक बार जो रनों की गति को बढ़ाए हैं, क्या उस गति को बरकरार रख पाएंगे? कमाल की बल्लेबाजी विश्वजीत ठाकुर देखिए, चाहे ग्रामीण लीजिए ओपन लीजिए, जिस टीम में रहता है 100% जान डाल देता है। विश्वजीत ठाकुर को पता नहीं मैच कैसे जीतेंगे, लेकिन उन्हें यह पता रहता है कि मैच हम इतनी आसान से नहीं हारेंगे, क्योंकि बल्लेबाजी के साथ साथ गेंदबाजी में भी जान डालते हैं। आज मजा आएगा। 40 रन, अभी 6 गेंद बची आखिरी। प्रतीक तारेकर एक अच्छे फोटोग्राफर, एक अच्छे हमारे दोस्त रायगढ़ समाज का एसोसिएशन के मीठी बोल आनंद जी तारेकर और सागर जी पाटिल, वहां की आवाज सौरभ पाटिल भी देखिए तस्वीर रखे हैं। शायद करीब हम जिनके हैं, लेकिन पूरी देखिए आपके साथ आपकी दोस्त गांव टीम। और ये चलिए भाई विश्वजीत के बल्ले से और एक देखिए पहली गेंद के पर गगन चौमी छक्का। में है डीजे विश्वजीत ठाकुर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं कि मुझे गाना याद आ रहा है, नाजुक नाजुक हल्की हल्की मुठिया की यहां बल्ला झलकी। क्या झलक रही है भाई बल्ला। और ये चलिए भाई विश्वजीत की गाड़ी चलती हुई पम 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 रन। ठाकुर साहब ने एक न्याय दे दिया, इंसाफ दे दिया कि अगला मैच किसको खेलना है, क्योंकि यहां से जो टीम जीतेगा सीधा क्वालिफाई कर जाएगा तीसरा राउंड को, क्योंकि अभी तक का हाईएस्ट स्कोर की तरफ पहुंच गया है। रमेश दादा गरद उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तस्वीर रखिए। सुनील सेठ मड़वी देखिए लगातार, लेकिन इसके बाद मैच रहेगा जय माताड़ी दिगोड़े और इसके साथ रुदिक एंटरप्राइजेस जासई के बीच में। चलिए दोनों कप्तान आ जाइए, जासई दिगोड़े टीम के कप्तान रहिए तैयार। अरे ये चलिए भाई हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे, क्या कैच ले पाएंगे? ओहो चिंगो चिंगो, मौका था, यहां से भी मौका छूटा। ये देखिए भाई फील्डर नाखून से खाया गुटका फोड़ा मटका, लगा 420 का झटका। रन भी लेने को इंकार कर दिया भाई, 2 रन हो सकता था, रन भी नहीं लिया गया, लेकिन अभी भी 3 गेंद बचा है। चलिए दिगोड़े टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, जैसे टीम के कप्तान देखिए साइज यहां पर मौजूद हैं, तो चलिए टॉस के लिए यहां पर आ जाइए। तगड़ा फाइट विश्वजीत ठाकुर देखिए क्या कमाल की बल्लेबाजी करता हुआ यह बंदा। विश्वजीत ठाकुर बता रहे हमें हम तालियां सुन सकते हैं लेकिन गालियां नहीं। और ये चलिए भाई फिर से एक बार उड़ाया यहां पर गेंद को, और गेंदबाज तो यहां से कहेंगे भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। थे छक्का फिर से यहां पर देखने को मिलता हुआ। विश्वजीत ठाकुर की जरा स्कोर बोर्ड की तरफ नजर घुमा लेते हैं भाई।
टीम का स्कोर तो देखिए 58। विश्वजीत ठाकुर देखिए 40 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अर्धशतक का मौका है, 2 गेंद और पहला अर्धशतक हो सकता है। देखते हैं गेंद बिन पायल से बची घुंघरू, और ये पायल भी बज रही है, रन भी आ रही है भाई। स्कोर की बात कर लेंगे 59। और गेंदबाज फिर से एक बार तैयार, और इस बार अच्छी गेंद, अब अर्धशतक से बचेंगे। गेंदबाज देखिए यहां से थोड़ी सी निराश रहेंगे। और देखिए 2 बैटर आउट होने के बाद अमित नाइक, सचिन, उसके बावजूद विश्वजीत ठाकुर, और अंतिम 2 गेंद देखिए, ये अच्छा हुआ, सिंगल आया, लेकिन से सिंगल के साथ कुल स्कोर की बात कर लेंगे। यहां से 60 रन तक पहुंचे हैं और जीत के लिए देखिए भाई 61 रनों की जरूरत है। और ये तो तय हो गया, यहां से जीतने वाली टीम सीधा हाईएस्ट स्कोर से क्वालिफाई कर जाएगी क्वार्टर फाइनल पर, यानी तीसरा राउंड में। और कमेंट्री बॉक्स पर संयम जी घरत जुड़ जाएंगे, लेकिन देखते हैं यहां पर हम बड़ी संयम से बल्लेबाजी यहां पर विश्वजीत ठाकुर ने दिखाए हैं, लेकिन भाई बड़ी बड़ी छक्के स्टैंड से बाहर पहुंचाने वाले योगेश पवार यानी सौरभ गांगुली के अंदाज में बल्लेबाजी करते हैं। और देखते हैं 61 रनों के टारगेट को कैसे हासिल करेंगे। दयानंद दादा मडवी से गुजारिश करना चाहेंगे, इनकी सुभातों से यहां पर सम्मान किया जाएगा मेघनाथ दादा मडवी का। चला पुढील आपण सन्मान करूया आदरणीय सन्माननीय मेघनाथजी मडवी साहेब, ओमकार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आणि नेहमीच त्यांचं मोठं योगदान सतीश स्मृती गावदेवी गावठांसाठी सुद्धा राहतं, आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। आदरणीय सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा आम्ही सन्मान करतोय। ओमकार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मेघनाथ शेठ मडवी साहेबांना यथोचित मान सन्मान। धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। 2 धावांची पॅनल्टी आहे बोरखाळ टीम। धावसंख्या झाली होती टार्गेट सगट 61, धावसंख्या झाले 60 आणि 61चं आव्हान होतं, परंतु 2 धावा इथून आपण ऍड करतोय प्रतिस्पर्धी टीमला। चला पुढील मॅचचा आपण टॉस करूया, जासई आणि त्यांच्या विरोधात जय माता दी दिगोडे या 2 संघांमध्ये पुढचा सामना। टॉस आदरणीय सन्माननीय मेघनाथ शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केला गेलाय। टॉस जिंकला वेदिका एंटरप्राइजेस जासई टीमनं। या मॅच नंतर तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यावा लागेल। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आता सुरू आहे। पुढचा सामना 3 षटकांचा राहील। चला पुढील सामने 3 षटकांचे राहतील, याकडे तुम्ही लक्ष ठेवा। हा सामना 4 ओव्हरचा 61 धावसंख्येचं आव्हान, त्यामध्ये आता 2 धावा ऍड प्रतिस्पर्धी टीमच्या, म्हणजे आता त्यांना 59 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करावं लागेल। 24 बॉल 59 धावा। मॅच फार चांगली राहील, कारण विश्वजीत ठाकूरनं करामत केली, मोठ्यानं मोठमोठे षटकार टोकत सर्वांचं आज मन जिंकलंय, एंटरटेनमेंट केलंय, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल। दुसरीकडे पाहायला गेला तर सुमित डोंगरे आणि योगेश पवार, सितांश 11 बोरखार वाघिवलीवाडा या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचलेत, आणि आज या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी उतरलेत। हितांश 11 बोरखार या संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र गुरु मस्कर यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू। नेहमी ते या टीमला सपोर्ट आणि मार्गदर्शक राहतात। बिग पॅकर, आपण सुद्धा या मंचावरती आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुमित डोंगरे आलाय मैदानामध्ये। आदरणीय सन्माननीय सूर्यकांतजी मडवी साहेब यांना सुद्धा विनंती असेल, सूर्यकांतजी मडवी साहेब आपण सुद्धा मंचाशी संपर्क साधा, आपलं सुद्धा यथोचित मान सन्मान इथे केला जाईल। बॉलिंग ट्रॅक वरती विश्वजीत ठाकूर, मोठ्या दिगोडेचा चमचमता सितारा मिस्टर JPL
ज्यानं खऱ्या अर्थानं ज्युनियर प्रीमियर लीग गाजवून सोडली आणि त्या पाठोपाठ मोठी उंची मोठ्यानं प्राप्त करत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रायगड विपक्ष ठाणे नेहमी स्पर्धा आपल्याला आठवेल आणि विश्वजितची करामत आपण नेहमीच पाहत आलोय. परंतु त्याच्या समोर आता रायगड प्रीमियर लीग मधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू सुमित डोंगरे, पारगाव संघ ज्या खेळाडूच्या नावानं ओळखला जातो तो बॅट्समन मिस्टर RPL, तर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर JPL. बिग फाईट, बिग बॅटल, दोन्ही खेळाडूंमध्ये आता महामुकाबला 59 बनवायचे आहेत. गेम ऑन. विश्वजित सज्ज आहे. नॉ स्ट्राईक एंड वरती तुम्ही योगेश पवारला पाहताय. पेण तालुक्यातील विस्फोटक बॅट्समन सौरव गांगुर्डी उर्फ दादाची आठवण करून देण्यासाठी नेहमी प्रसिद्ध असणारा. इथून विश्वजितचा पहिला बॉल, वेग प्रचंड, परंतु लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, वाईडनं केले विश्वजितनं सुरुवात. 59 त्यांना वाचवायचे आहेत. इतान शिलेवन बोरखार आणि त्यांच्या विरोधात संस्कार एंटरप्राइजेस पारगाव या नावाने आज पारगाव संघ खेळतोय. पहिला बॉल वाईड आलाय सुमितसाठी. वेगवान, पहा किती वेगानं गोलंदाजीचा सामना आता करावा लागतोय सुमित डोंगरेला. विश्वजितची हीच खासियत आहे. लेग बाईचा इशारा पंच करत असताना विश्वजित नेहमी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि रफ्तार का सौदागर ही उपाधी सातत्यानं ज्याला प्राप्त झाली. परंतु आता त्याच्या समोर रणजीपट्टू, तेवढा चांगला क्रिकेटर, क्लासिकल बॅट्समन योगेश पवार, पेण तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू. पेण तालुक्यामध्ये जर तुम्ही गेला तर एका स्टेडियम मध्ये योगेश पवारच्या नावाचं सुद्धा एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. एवढा प्रतिभाशाली बॅट्समन आहे आणि आता त्याच्या समोर विश्वजित ठाकूरचं आव्हान. फिल्डिंगचे धडे सुद्धा योगेश पवार नेहमी देतो. युवा कोच आहे आणि आता मात्र त्याला बॅटिंग करून टीमला महत्वाचा विजय संपादन करून द्यावा लागेल. विश्वजित विपक्ष योगेश पवार. नेक्स्ट बॉल. विश्वजितचा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक पाहतच राहतील. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. पंच डिस्कस करतील, परंतु इथून बॉल सीमारेषेच्या बराच बाहेर पाठवलाय. थर्ड अंपायर रिफर केलाय. फक्त पंचच रिफर करू शकतात ही सूचना आम्ही बॅट्समनला देतोय आणि पंचांनी आता सांगितलंय. आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जाऊया. PTC वरती आपण हा चेंडू पाहू. थर्ड अंपायर डिसिजन, इट्स अ नो बॉल. विश्वजितनं केले चुकी आणि त्याला चोख प्रत्युत्तर योगेश पवारनं दिलंय. या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय ओमकार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मेघनाथ शेठ मडवी साहेबांकडून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. धन्यवाद साहेब, आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथून फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही योगेश पवारला. जरी 59 धावसंख्या असल्या, परंतु जर मैदानामध्ये योगेश पवार, सुमित डोंगरे बॅट्समन राहिले तर या धावसंख्येचा पाठलाग करण्याची प्रचंड ताकद या खेळाडूंमध्ये आहे. परंतु विश्वजित ठाकूर तेवढ्याच ताकदीचा हा सुद्धा गोलंदाज. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केला ऑन साइडून एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. थ्रो झालाय खराब, परंतु 2 धावा इथून मिळायला जात आहेत संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीमला. संघाची धावसंख्या 2 धावसंख्येनं 11 धावा धाव फलकावरती. बिनबाद 11 योगेश पवार. नेक्स्ट बॉल विश्वजितचा, थोडंसं रनअप मध्ये फ्लंबल. 11 धावसंख्या झाल्या. विश्वजित वरती जरी 15-16 रन्स आल्या तरी संस्कार एंटरप्राइजेस खुश राहतील, कारण विश्वजित नेहमी कंजूसबरी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कमीत कमी धावसंख्या देत फलंदाजांना बाद करण्याची भूमिका विश्वजितची असते. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 11 दिल्यात. आणखीन एक फुलटॉस आणि चोख प्रत्युत्तर. पुन्हा एकदा चुकीला नसेल माफी. विश्वजित वरती हल्ला बोल, षटकार. इलायजा गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. वेळेला बदलवणारी आता बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. रनआउटची संधी आहे. डेंजर एंड कडे सुमित धावतोय. थ्रो झाला नाहीये स्टंप वरती. रन्स मिळेल 1. व्हेरी गुड बॅटिंग. पहिल्या ओव्हर मध्ये विश्वजित ठरलाय महागडा, कारण पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यात. टोटल 18 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये अद्याप एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महागडी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. 2 रन्स आम्ही ऍड केलेले आहेत. 59चं आव्हान तुमच्यासाठी उभं केलंय. 61 धावसंख्या झाल्या होत्या. संघाची धावसंख्या 18. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या झाली 18. विश्वजित तयार. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. समोर सुमित डोंगरे. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅट्समन नसल्या कारणानं विश्वजितला सुद्धा थोड्याशा अडचणी राहिल्या, कारण गोलंदाजाची लेंथ वारंवार त्याला बदलावी लागते आणि इथून चांगला डिसिजन. एकीकडे डावखुऱ्यात त्याचा बॅट्समन योगेश पवार, दुसरीकडे सुमित डोंगरे. चला, कोणाची बाईक असेल तिचा आरसा थोडासा साईडला करा. पहिल्या ओव्हरमध्ये 18. आता मात्र शेवटचा बॉल. सुमित डोंगरे. आणखीन एक वेगवान बॉल. एक धाव इथून जलद गतीने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुमित, परंतु नाहीये. एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना संस्कार एंटरप्राइजेस पारगाव बिनबाद 19 धावसंख्या. बिनबाद 19 ही धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये जमा केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. विश्वजितनं तब्बल 19 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये शुभम डाकी, बोरकरचा हा गोलंदाज. अजय पाटील वेशवी यांना आम्ही विनंती करतोय, आपण मंचावरती या. आदरणीय सन्माननीय अजयजी पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात झाली, परंतु आता शुभम लेफ्ट हँडेड फास्टर बॉलर. नेहमी चांगली गोलंदाजी शुभमची या क्रीडांगणामध्ये आम्ही पाहिले, परंतु आता समोर आहे सुमित डोंगरे आणि त्याच्या समोर डावपुऱ्यात त्याचा बॅट्समन योगेश पवार सुद्धा राहील. इथून कशा पद्धतीने सामोरे जाणार शुभम. संघर्ष करावा लागेल. 59चा पाठलाग करताय संस्कार एंटरप्राइजेस पारगाव. शुभमचा पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला फेकून दिलाय प्लॉटच्या पलीकडं. षटकार. विश्वजित पाठोपाठ आता शुभम वरती सुद्धा आक्रमण. चांगली बॅटिंग, तडाखेबाज सुरुवात. सुमित आता सुद्धा आपले रंग दाखवतोय. कमालीचा बॅट्समन आहे आणि सर्व बऱ्याच मोठा या खेळाडूचा सुद्धा फॅन वर्ग राहिलाय. अनेक चाहते सुमितचे. शुभमचा हा बॉल हाफ ट्रॅकर, त्याला पूल केलाय फाईन लेगच्या वरून. आणखीन एक षटकार. षटकार आणि आता तिसरा आला या बॉल वरती. तर आदरणीय सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सुमित डोंगरेसाठी सुवर्ण संधी. 2 बॉल 2 षटकार. शुभमला आता धारेवरती धरलाय. यस, 2 दिवसामधील हायस्कोर आज 61 आहे आणि त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का या क्रीडांगणावरती, त्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमित चांगली बॅटिंग करतोय. यावेळी मात्र तिसरा षटकार येऊ शकत नाहीये, कारण बॉल चांगला होता, खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग. सावध पवित्र आखलाय. जिथे आक्रमण करायचे तिथे आक्रमण सुद्धा सुरू आहे. दुसरीकडे जिथे चांगला बॉल येईल त्याला रिस्पेक्ट देत खेळत आहेत सुमित डोंगरे. आणि एकच सांगतोय आज सुमित, की जर तुमचं ध्येय मोठं असेल ना, तर स्वप्न पाहताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी नेहमी करावी लागते आणि आज मोठी कामगिरी करायची आहे या उद्देशानं. यावेळीचा आणखीन एक फटका, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला आणि हा बॉल षटकार.
है मगर जाना आज जरूर आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा स्ट्रोक आपण पाहिला. फक्त फ्लिक करत बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या अक्षरशः वरून टोकलाय षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूल आपण पाहिला योगेश पवार आणि आता मात्र सुमित डोंगरे. यस आमचे सचिनजी मडवी आज या टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती आता वेगळा आनंद यस पॅकर ते पाहायला मिळतात. गोलंदाज शुभम डाकी पुढचा बॉल आणखीन एक त्याच दिशेनं गोलंदाजी परंतु आता मात्र शरीरापासून दूर आहे. पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल. सचिन आपल्याला पाहायला मिळतात फाईन लेग मध्ये ते बसलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. नेहमी या संघावरती त्यांचं प्रेम. संघाची धावसंख्या आपण पोचूया 40 धावा झाल्यात. 59 धावसंख्येचं आव्हान. चांगली बॅटिंग. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तडाखेबाज फटकेबाजी. शुभमला आता कमबॅकची गरज. यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न परंतु दिशा खराब आहे. जर तुमची लाईन अचूक नसेल तर एक्स्ट्रा रन जातील आणि गणेश बाविस्कर सर सांगतायत इथून हा बॉल बराचसा बाहेर चाललाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन. 41 विदाउट विकेट लॉस. विकेट्स आल्याच नाहीयेत. 2 ओव्हरचा खेळ सुरू आहे. विश्वजितनं दब्बल पहिल्या ओव्हरमध्ये रन्स खर्च केले 19 आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आता शुभमनं सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात धावा दिल्यात. चेंज ऑफ फेस गतीमध्ये वेरिएशन. विकेट कीपरच्या मागे हा फटका खेळायचा होता. बॅट्समन पूर्ण शफल झाले आणि नटराज स्टाईलनं फटका खेळण्याच्या मूड मध्ये परंतु रन्स मिळते 1. आज प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आपण पाहताय. मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक जमा झालेत. या स्पर्धेनं अक्षरशः सर्वांना वेळ लावलं. आज प्रेक्षक घरी जायलाच तयार नाहीयेत. हीच तर खासियत आहे सतीश स्मृती गावदेवी गावठाण या स्पर्धेची. नेहमी ही स्पर्धा उल्लेखनीय कामगिरी करते. मग त्यांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा असू द्या अथवा पावसाळी रब्बर बॉल. तुम्हाला आयोजन दमदार मंडळी मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतील. यावेळी योगेश पवारचा हा फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला फिल्डर जज करतील का? क्षेत्ररक्षक आहे तैनात. व्हेरी गुड कॅच. योगेश पवार झेल बाद. योगेश पवार बाद झालाय. चांगली बॅटिंग केली. यावेळी मात्र 15 या धावसंख्येवरती योगेश बाद. शॉर्ट बट स्वीट. एक चांगली उपयुक्त खेळली साकारून आता मैदानातून बाहेर जात असताना 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 42. 42 धावा. 1 बाद 42. 17 धावसंख्येची अद्याप गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. बारा चेंडू अद्याप 17 रन्स बनवायचे आहेत. संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीम. आदित्य ठाकूर येतात तिसऱ्या क्रमांकावरती. सांघिक तिसरं षटक घेऊन नवीन बॅट्समन आलाय रोहित पाटील. पारगावचा हा आणखीन एक विस्फोटक बॅट्समन. पारगाव म्हटला तर क्रिकेटमधील एक वेगळी दहशत. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपण या संघाचा बोलबाला पाहिलाय. परंतु 12 मध्ये 19 आता रोखायचे आहेत. गोलंदाज सज्ज आदित्य. पहिलाच बॉल आदित्यचा बॅटच्या मधोमध घेतलाय मिड विकेटला. स्वप्नील त्या बॉल पर्यंत पोहोचला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळालं. आता समीकरण पुन्हा एकदा या 2 धावेनं संघाची धावसंख्या 44. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 रन्स. 15 धावेची गरज. हा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय. सुमित डोंगरे आज आपली ताकद दाखवतोय. षटकार. फटकेबाजी. आजच्या संघर्षाला वेलकम करा. उद्याचं सामर्थ्य तुमचं स्वागत करेल आणि तेच मात्र फलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. बॅट्समन फार सफळ झाले आणि तदनंतर हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहताय 50 धावा संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीमच्या पूर्ण झाल्यात. अवघ्या 9 धावसंख्येची गरज आहे. अवघ्या 9 धावा. आदित्य ठाकूर. यॉर्कर बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. मागील बॉल डॉट आणि या बॉलवरती एक सिंगल. वापसी इथून होऊ शकते का? कारण पाहायला गेलात तर आता नवीन बॅट्समन आहे. हे बॉल डॉट आले तर पुन्हा एकदा मॅच लास्ट ओव्हर पर्यंत जाईल
परंतु एकीकडे मैदानाच्या आतमध्ये थाट मांडून उभा राहिलाय सुमित डोंगरे. या खेळाडूंना आज सर्वांची पुन्हा एकदा मनं जिंकलीत. चांगली फटकेबाजी करत टीमला मोठ्या अडथळीतून दूर काढलाय आणि सर्वाधिक धावा होतील तो संघ बाय राहील. फुलटॉस बॉल रोहित पाटील मिस झालाय. संधी होती रोहितकडे आणि रन्स मिळते 1 धाव. टीमची धावसंख्या 52. या ओव्हर मधील शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 7 धावा. मॅच जिंकण्यासाठी पारगाव टीमला बनवायच्या 7 धावेची अद्याप गरज. सुमितसाठी हा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा शफल होऊन खेळून काढल्या. अमित पोहोचलाय बॉल पर्यंत. 1 पूर्ण आणि आता बॉल सापडेपर्यंत दुसरी धाव घेण्याची संधी. 2 धावा पूर्ण केल्यात. समीकरण शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त आता 5 धावा वाचवण्यासाठी राहिल्यात बोरखाड टीमकडे. 6 बॉल 5 धावा. चला आम्ही पीटीसीच्या कॅमेरामॅनला विनंती करू आपण प्रेक्षकांकडे आज वळूया, कारण प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक जमा झालेत. स्क्रीनवरती तुम्ही प्रेक्षकांची गर्दी पाहताय. जिथे जागा मिळाले तिथे प्रेक्षक बसलेत आणि फक्त या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 5 स्टँडवरती अनेक सारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्या पाठोपाठ मोठं झाड आहे. त्या झाडाच्या आडोशाला सुद्धा प्रेक्षकांनी गर्दी केली आणि स्टँडमध्ये सुद्धा बोरखारचे समर्थक उभे राहिले, त्या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 बॉल 5ची गरज आहे, परंतु प्रेक्षकांनी ही स्पर्धा आज चांगला प्रतिसाद देऊन यशस्वी केले मी तर म्हणेल. कारण प्रेक्षकांची गर्दी हवी होती. काल सुद्धा चांगली 7 प्रेक्षकांनी दिली, परंतु आज आयकॉन खेळाडू म्हटले तर प्रत्येकाच्या आवडीचे खेळाडू पनवेल, उरण, पेण तालुका आणि त्याच पाठोपाठ रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून सुद्धा खेळाडू येताना पाहायला मिळाले. आणि आज केतन मात्रेनं चांगला खेळ, त्याच्या पाठोपाठ विश्वजित ठाकूरनं सुद्धा या मॅच मध्ये चांगली धावसंख्या. आणि आता मात्र मॅच कडे आपण वळूया. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. प्रेक्षकांना आपण पाहिलं कॅमेरामध्ये, संपूर्ण कॅमेरा आमचा चौफेर फिरला आणि आता 5 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती वेदांत डाकी. अंतिम ओव्हर आहे आणि 6 बॉल मध्ये आता 5 धावा वाचवायच्या आहेत. रोहित पंचांचा इशारा. वाईट बॉल. खराब गोलंदाजी वेदांत कडून. दिशाहीन चेंडू इथून पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि आता अवघ्या 4 धावा. पुढील मॅचचा टॉस जिंकलाय वेदांत एंटरप्राइजेस जासई. वेदिका एंटरप्राइजेस जासई या टीमनं टॉस जिंकलाय. तुमचा डिसिजन सज्ज ठेवा. सामने 3 षटकांचे राहतील. एवढी हलक्यातनं ग्लान्स करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अमित नाईक त्या बॉलवरती. रन्स मिळतंय पुन्हा एकदा 1. तीन रन्सची गरज आहे. सुमितसाठी हा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी, परंतु थ्रो चुकीचा थ्रो फेकलाय. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज. संघाची धावसंख्या झाली 58 आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्येच्या दिशेनं संस्कार एंटरप्राइजेस पारगावने केले वाटचाल. अवघी 1 धाव. परंतु मॅच संपलेली नाहीये. बॉल आलाय डॉट. असे अनेक सामने आपण डिफेंड होताना पाहिलेत, परंतु इथून पाहायला गेला तर मी तर म्हणेल अद्याप ही सामना पूर्णपणे पारगाव संघाकडे. कारण सलामीला आलेला बॅट्समन सुमित डोंगरे जोपर्यंत मी सुरुवातीला उल्लेख केला शेवटपर्यंत राहिला तर मॅच जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. एवढा ताकदीचा खेळाडू आहे आणि आज त्यानं ते पुन्हा एकदा सिद्ध केलंय. परंतु जिंकण्यासाठी अद्याप 1 धावेची गरज आहे. वेदांत तयार. चांगला फटका खेळलाय. अप्परकट. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडं आणि हा आलाय विजयाचा चौकार सुमित डोंगरेच्या बॅट मधून. हार्दिक हार्दिक अभिनंदन संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीम. हार्ड लक. हितांश 11 बोरखार. मॅच जिंकले पारगावच्या खेळाडूंनी. अप्रतिम कामगिरी. मॅन ऑफ द मॅच आणि सर्वाधिक धाव संख्या राहिले संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीम आणि तो संघ पुढच्या फेरीसाठी डायरेक्टली पात्र ठरतोय. 15 बॉल मध्ये 40 धावा ठोकणारा सुमित डोंगरे ठरला मॅन ऑफ द मॅच. या सुमित आपण त्याच्या पाठोपाठ आम्ही